नमस्कार मित्रांनो, एका गावात किशोर नावाचा एक आळशी ब्राह्मण आपल्या पत्नी कलावती सोबत राहत होता. किशोर आळशी तर होता, पण भगवान शंकराचा परम भक्त होता. तो रोज सकाळ संध्याकाळ शंकराची पूजा करत असे आणि शंकराचे नाव जपत असे. किशोर रोज हेच 2 कामे करीत असे. उरलेला वेळ तो आळशीपणामुळे घरातच झोपून काढत असे. यामुळेच किशोर आणि त्याची पत्नी यांच्यात नेहमी भांडणे होत असत. ऐका हो, आज लवकर जेवण करून शेतात चला, आज पीक कापायचं आहे. आणि हो, शेतातून परतताना मोहरीची भाजी आणायला विसरू नका, घरीच काही भाजी नाहीये. परतताना विसरलात तर आज जेवणही मिळणार नाही, मी आधीच सांगते तुम्हाला, असे त्याची पत्नी म्हणाली. पण किशोर तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आणि तो परत बिछाणावर जाऊन झोपला. कैलासात बसलेल्या पार्वती मातेने शंकराला विचारले, भगवान हा कसा भक्त आहे, इतकी भक्ती करतो पण काही कामच करत नाही, याला योग्य मार्गदर्शन तुम्हीच द्यायला पाहिजे. मग शंकर म्हणाले, मी सर्व पाहतो आहे पार्वती. मागील जन्मी हा एक आळशी गाढव होता, जो शिव मंदिरासमोर झोपायचा. झोपेत असतानाही त्याच्या कानावर भक्तांनी केलेले मंत्रोच्चार पडायचे. श्रावण महिन्यात तर त्याला सतत मंत्र ऐकू यायचे. त्यामुळे या जन्मी याचा जन्म मनुष्य रूपात झाला आहे. पण याचा आळशी स्वभाव काही बदललेला नाही. योग्य वेळ आल्यावर मी याला धडा शिकवेन. त्याच दरम्यान कलावती पुन्हा ओरडत होती, अहो, परत झोपलात का? उठा लवकर आणि शेतात चला. पिके फार मोठी झाली आहेत, जर आज कापले नाही तर जनावरं चरतील, नाहीतर कुणीतरी चोरी करून नेईल. माझं बोलणं ऐकताय का? हे भोलेनाथ, कधी संपणार हा आळस? मी तर कंटाळून गेले आहे. कलावती रडतच म्हणत होती. पण किशोरला काहीच फरक पडत नव्हता. तो शांत बिछाणावर पडला होता. मग कलावती स्वयंपाकघरामध्ये जाते आणि एक पाण्याने बादली भरून आणते आणि किशोरच्या अंगावर टाकते. किशोर रागातच उठतो आणि त्यांच्यात खूप जोराचं भांडण सुरू होतो आणि रागातच तो भोलेनाथाच्या मंदिरात निघून जातो आणि शंकराला हात जोडून विनंती करतो, हे भोलेनाथ, रोज रोज बायकोच्या बोलण्याने मी कंटाळलो आहे. मी खरंच तुमची मनापासून भक्ती केली असेल तर प्लीज मला वरदान द्या. त्याची भक्ती पाहून स्वर्गातून स्वयंपूर्ण शंकर प्रकट झाले. मग शंकर म्हणाले, किशोर, तू माझा परम भक्त आहेस. तुझ्या भक्तीने मी फार प्रसन्न आहे. सांग, तुला कोणते वरदान हवे आहे? भगवान शंकराला पाहून किशोर आधी चकित झाला. नंतर त्याने प्रणाम करून म्हणाला, हे प्रभू, मला अशी वस्तू द्या जी माझं बोलणं ऐकेल आणि माझं सगळं काम आपोआप करेल. मग शंकर म्हणाले, ठीक आहे. हा घे माझा एक छोटा त्रिशूल. ज्यावर हा त्रिशूल ठेवशील ते काम आपोआप सुरू होईल. पण लक्षात ठेव, जर काम चालू असताना तू त्याला थांबवलंस तर हा त्रिशूल कायमचा माझ्याकडे परत येईल. असे सांगून शंकरांनी त्रिशूल दिला आणि अदृश्य झाले. त्रिशूल मिळाल्यामुळे किशोरला फार आनंद झाला. त्याला वाटलं की आता त्याला कधीही काही काम करावं लागणार नाही. मग तो घरी गेला आणि पत्नीला शंकराने दिलेल्या वरदानाबद्दल सांगितलं. काही दिवस तो फार आनंदाने राहू लागला, कारण त्याला आता स्वतः काहीच काम करावे लागत नव्हते. ज्या वस्तूवर तो त्रिशूल ठेवायचा ती वस्तू आपोआप काम करू लागायची. एकदा त्याला चहा प्यायची इच्छा झाली. त्याने चहाच्या पातेल्यावर त्रिशूल ठेवून म्हटलं, मला 1 कप चहा बनवून दे. लगेच पाणी, दूध, साखरपत्ती पातेल्यात टाकली गेली आणि एकदम उकळून त्याच्या समोर चहा आला. त्याचप्रमाणे तो त्रिशूल वापरून झाडांना पाणी घालायचा, हात पंखा वापरून वारा घ्यायचा आणि सर्व काम सहज करायचा. एकदा मात्र त्याला चविष्ट पक्वान खायची इच्छा झाली. त्याने रिकाम्या ताटावर त्रिशूल ठेवून म्हटलं, अगदी चविष्ट पक्वान माझ्या तोंडात येऊ द्या. आणि ताटातून वेगवेगळ्या
मिठाया पदार्थ त्याच्या तोंडात येऊ लागले, पण लवकरच त्याचं पोट भरलं. तरीही खाणं थांबत नव्हतं. मग त्याला आठवलं की जर थांबवलं तर वरदान संपेल. मग तो ओरडायला लागला. मग त्याची पत्नी धावतच आली आणि म्हणाली, काय झालं तुम्हाला? पण शेवटी किशोरला स्वतः म्हणावं लागलं, थांब, आता नको देऊ. खाणं थांबलं, पण त्याच वेळी त्रिशूलही नाहीसं झालं. वरदान नाहीसे झाल्यामुळे तो फार दुःखी झाला. मग त्याला जाणवलं की महादेव, तुम्ही मला धडा शिकवण्यासाठीच हे वरदान दिलं होतं. मी किती मूर्ख होतो महादेव. आळशीपणामुळे लहान सहान कामही टाळत होतो. तुम्ही मला शिकवलत की इतरांवर अवलंबून राहणं किती धोकादायक आहे. त्या दिवसानंतर त्याने आळस सोडला. तो दररोज शेतात जाऊ लागला आणि आपलं काम स्वतः करू लागला. त्यामुळे त्याचं जीवन आनंदी आणि सुखी झाली. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.